कोथिंबीर याचे शास्त्रीय नाव कोरिअँड्रम सॅटिव्हम आहे. कोथिंबीर अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ मिसळ अथवा पोहे यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. फोडणी करताना उकळत्या तेलात कोथिंबीर टाकतात. क्वचित कोथिंबीरीची शिजवून भाजीही केली जाते. कोथिंबीरीच्या वड्या करताना कोथिंबीर वाफवून घ्यावी लागते. विदर्भात कोथिंबीरीला सांबार असे म्हणतात. गुजरातमध्ये जेवताना पानात चिरून वाढलेला कांदा, किसलेले गाजर वा हिरवी पपई आदींना सांबारो म्हणतात. दक्षिणी भारतातल्या आमटीला सांबार म्हणतात. ही वनस्पती वर्षावी असते. पाने 2 प्रकारची असतात. खालची पाने लांब देठाची विषमद्वली व अपूर्ण पिच्छाकृती असून त्यांचे तळ खोडाला वेढणारे असते, तर वरची पाने आखूड देठाची अपूर्ण पिच्छाकृती व खंडित असतात. खोड पोकळ असते. फुले लहान पांढरी किंवा गुलाबी जांभळी असून संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात येतात. फळे पिवळट गोलाकार व शिरा असलेली असून ती 2 सारख्या भागात विभागतात. प्रत्येक भागात एक बी असते. फळाला धना म्हणतात. कोथिंबीरीची पाने चवीला किंचित तिखट व स्तंभक असून उचकी, दाह, कावी इत्यादींवर गुणकारी असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. फळे मूत्रल, वायुनाशी, उत्तेजक, पौष्टिक व दीपक आहेत. शूल व रक्ती, मूळव्याध यांवर धन्यांचा काढा देतात. अधिहर्षतेमुळे होणाऱ्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो. या वनस्पतीमध्ये असलेल्या सुगंधी उडनशील तेलामुळे या वनस्पतीला सुगंध असतो. हिची वाळलेली फळे म्हणजे धने मसाल्यात वापरतात. यात लोहाचे प्रमाण जास्त असते. कोथिंबीर पचनासाठी चांगली असते. कोथिंबीर रोज आहारात असल्यामुळे मधुमेहाचे प्रमाणात कमी होते. तसेच कर्करोगापासून देखील बचाव होतो. कोथिंबीरीमध्ये फायबर, लोह, मॅग्नीज असतात, जे की शरीराला अत्यंत आवश्यक असतात. कोथिंबीरच्या बिया मासिक पाळीसाठी अत्यंत उपयोगी असतात. कोथिंबीरीचा उपयोग खाद्यपदार्थ सजावटीसाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे खाद्यपदार्थाला सौंदर्य तसेच सुगंध प्राप्त होतो व खाद्यपदार्थ जास्त आकर्षक दिसतो. धन्यवाद.